बी लावताना 2 सुपाऱ्यांमध्ये पुरेपूर अंतर राहील अशाच पद्धतीने आपण त्या लावून घ्यायच्या आहेत. नाहीतर सुपारीची रोपं मोठी झाली की रोपं काढताना मुळं तुटू शकतात. तसेच एकमेकांमध्ये ही मुळं गुंतू नयेत हाच त्यामागचा उद्देश. लागवड झाल्यावर त्याच्यावर मातीचा नाजूक थर ओढावा. मी व्हिडिओमध्ये ह्या आत्ता तुम्हाला दिसतंय त्यामध्ये दाखवल्याप्रमाणे कोणतीही सुपारीची वरची देठं ही उघडी राहता कामा नयेत. लागवड ही पावसाळ्याच्या जवळच करायची, म्हणजे पाणी घालण्याचा त्रासही वाचतो आणि पावसाळ्यात रोपं भराभर वर येतात व त्यांची जगण्याची प्रोबॅबिलिटीसुद्धा वाढते. सो या वाईड अँगल व्ह्यूनी दाखवण्याचं कारण हेच की कोणाला असं नको वाटायला की त्याच जागेत पेरलेली आहेत ना. सो आपण इथून रांगा केल्या होत्या एक एक आणि एक रांगेत आपण प्रत्येक रांगेत पिवळ्या धम्मक सुपाऱ्या तुम्हाला मी ह्याच व्हिडिओमध्ये दाखवल्या होत्या लावताना. ते व्हिडिओ मी काढून ठेवले होते आणि गेले 4 महिने मी वेट करतोय ही रोपं सगळी मोठी होण्यासाठी, सो दॅट आज हा व्हिडिओ आपण करून तुम्हाला एक कंप्लीट क्लिप बघायला मिळावी कशा पद्धतीने हे सगळं होतं प्रोसेस. ही तुम्ही आता बघू शकताय जवळजवळ 1 वितीपेक्षा जास्ती उंच अशी ही झाडं झालेली आहेत आणि ही सगळी झाडं आता पिशव्यांमध्ये ट्रान्सफर करण्यासाठी तयार आहेत. तर ही झाडं आता आपण पिशव्यांमध्ये ट्रान्सफर करणारच आहोत, पण पिशव्यांमध्ये ट्रान्सफर करण्याच्या आधी तुम्हाला मला ही दाखवायची होती